गेल्या वेळेस या रोडला एवढा पाऊस होता ना, खूप म्हणजे खूप मजा आलेली. मस्त वातावरण एकदम ढगाळ झालेलं पूर्ण. आणि यावेळेस लय ऊन भेटलाय. पण ठीक आहे, काय नाही, ऊन असो ना ते वारा असो, जायचं तर फिक्स आहे आपल्याला रायगडावरती. आज 5 तारीख आहे, उद्या 6 तारीख आहे. 6 जून आणि 1 जून. आता नेहमीप्रमाणे गेल्या वेळेस पण इथून व्हिडिओ काढलेला. माझ्या राईट साईडला तुम्हाला चंदेरी दिसेल. एक मिनिट, तो बघा. आता इथून दिसेल का माहिती नाही, झूम करता येणार नाही मला. हा, तो बघा चंदेरी तिकडे आहे. आता चंदेरी सोडला की पुढे आपल्याला चांगलं वातावरण भेटेल याची अपेक्षा असं वाटतंय मला भेटेल. बघा मागे आपला मित्र बसलाय, झेंडा पकडून बसलाय प्रॉपर. झेंडाला हलवून देत नाही, खाली पडून देत नाही झेंडा. त्याला माझा झेंडा खाली पडला नाही पाहिजे. तुम्हाला भेटतो पुढे आता जरा. ठीक आहे, चालेल, पुढे भेटूया. काहीतरी 2 तासाआधी मुंबईवरून निघालो आम्ही. आता पाली पोहोचू अर्ध्या तासानंतर. थोडा रेस्ट घेतला इकडे फॅमिली रेस्टॉरंटमध्ये खायला बसलेलो. थोडे अर्धी मित्र आहेत ना आमच्या बरोबर, ते पुढे गेलेत. आता डायरेक्ट थेट आपण जाऊ पाचड गावामध्ये. आपल्याला बाईक वरती नेता येणार नाही, कारण की गावाच्या खाली जे पाचड गाव आहे तिथे आपल्याला बाईक लावायचे. तिकडून डायरेक्ट महामंडळवरून सरळ पाचड गावाच्या मध्ये उतरायचं, तिकडून आपल्याला चार्ज द्यायला लागेल. ठीक आहे, डायरेक्ट जाऊ. अजून काहीतरी 16 का 17 किलोमीटर बाकी आहे आपल्याला. ठीक आहे, भेटू डायरेक्ट पुढे भेटू. चले ओमकार. कसला आहे खतरनाक रायगड. फायनली सर्व गाव पार करून आपण आलो होतो पाचडगावमध्ये. पाचडगाव बोलता येणार नाही, पाचडगाव अजून पुढे आहे. आता आपल्याला इकडे पार्किंग, बाईक वगैरे, गाडी वगैरे, इथे बघा इकडे साईडकडे पार्किंग दिले आहेत. पाचडगावाच्या मागे दिले पार्किंग. आणि तिकडे आहे ना ती महामंडळ आहे त्या साईडला. ते बघा ती त्या साईडला महामंडळ आहे. त्या महामंडळामध्ये आपल्याला आता आतमध्ये जायचं आहे, पाचडगावाच्या आतमध्ये. मग पुढे जाऊया. ठीक आहे, चला आता भेटू एस टीमध्ये. हो काय होतं पुढे. गाडी पार्क करायला व्यवस्थित जागा इकडे, आणि जास्तच गर्दी झाली की त्याच्या मागे आपल्याला पार्क करायला भेटते गाडी. पूर्ण रायगड. ये किती बस समोर बस, मध्ये बस. कसं वाटते, बरं वाटते का? एकदम. पुढे हरवला की मोबाईल तुझा आहे ना. पकडला का झेंडा? कसा पकडला झेंडा? बाहेरून पकडेल, कोणाला लागत नाही कोणाला नाही लागत. चला आता आपण इकडून जाणार आहे पाचड गावाच्या पायथ्याशी. आपल्याला महामंडळ एकदम व्यवस्थित भेटलेली आहे, बसायला एकदम फुल सीट भेटलेली आहे, कारण की समोरचा व्ह्यू तर बाहेर. गेल्या वेळेस चाललो तेव्हा लय रात्र झालेली, 10 वाजलेले, बसायला पण नाही भेटले, असं पण नाही बसायला भेटलेलं. यावेळेस जरा नशीब चांगलं होतं. सकाळी लवकर निघालो, जरा 9 वाजता निघालो. डोंबिवलीवर निघालो, मुंबईवर निघालो, डायरेक्ट माणगाव रायगड. पॅडवरनं गाड्या निघाल्या आणि पाचड गावाच्या खाली उभ्या राहिल्या. आता इथून आपल्याला सरळ जायचं वरती चालत. इथून चालत जायचं बघा ह्या साईडून. हॅलिपॅडमध्ये सुरुवातीला आपण गाडी उचललो तिकडे, आणि आता इकडे गाडी पार्क पाचड गावाच्या खाली. हरवला काय? पायथ्याशी आलो आता. पायथ्याशी मेन दरवाजा इथून बंद केलं, जायचं आपल्या इथून फिरून. हा दरवाजा बंद असतो.
तुम्ही अर्धा तास गेले पण होते. तुम्ही रेमटो आले गाडी. आम्ही निजामपूरला पाहून अर्धा तास त्यानंतर तुम्ही बाकी दम लागला रे बाबा. मला वाटतं मला नकली आहे काय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जबरदस्त बॅग पकडा. जिथे रायगड चढायला 2 तास लागतात ते आम्हाला यावेळी रायगड चढायला 8 तास लागले. 8 तास. पूर्ण बॉडी घामाघूम झालेली, पूर्ण बॉडीतून हीट निघत होती. मस्त 8 तासाने वरती आलो आणि शिरकाई देवीच्या मंदिराच्या बाजूला अन्नछत्र चालू होतं. मस्त की आम्ही दोघांनी लाईन लावली होती. मस्त बघा इकडे मस्त जेवण भेटलं. भात डाळ भेटतं मस्त की मसूरची डाळ आणि भात मस्त दाबून खाल्ला. पण काय किल्ला कुठं आहे? किल्ला किल्ला तिकडे रायगड असं गेले पसरलाय बाबा. महाराजांचा मृत्यू झालाय आणि आता आपण दक्षिण भारतात काय महाराष्ट्र ताब्यात करू शकतो. पण त्यांच्या लक्षात आलं नाही की शेर जरी गेला असला तरी छावा मात्र जिवंत आणि पोर्तुगीजांची खोड संभाजीराजांनी मोडली. कशी बोलली माहितीये? फोंड्याचा किल्ला आहे गोव्याच्या तोंडावर आणि गोव्याच्या तोंडावर असताना फोंड्याचा किल्ला, हा फोंड्याचा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आहे. हे अधिकांश किल्लेदार आहेत आणि या किल्ल्यावर सर करून गेलाय. शपथ.